नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। अजित पवारांच्या नागपूरमधल्या विजयगड बंगल्याची सुरक्षा ही आता वाढवण्यात आलेली आहे। आशा सेविकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। अजित पवारांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वेतनवाढीचा जीआर न काढल्यामुळे आशा सेविकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच नागपुरातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयगड बंगल्याची सुरक्षा वाढवलेली आहे। आपण बघू शकतो दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आशा सेविकांचं आज आंदोलन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। रवी भवन परिसरात जिथे अजितदादांचा बंगला आहे त्या परिसरातले दरवाजे जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। हा मुख्य दरवाजा बंद आहे, छावणीचं रूप आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात आहेत। चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। ज्या आशा वर्कर्स या ठिकाणी आंदोलन करत होत्या, गेल्या काही दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन सुरू होतं, परंतु आज या ठिकाणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बंगल्याबाहेर आल्या। काय मागणी आहे थोडक्यात सांगा। आमची मागणी आहे सर का आम्हाला जो यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे शासनाने। ते आश्वासन पूर्ण करावे आणि आमची एकच मागणी आहे की दिलेले तुम्ही आश्वासन ते पूर्ण पाडा आणि आमचा जीआर काढा, तेव्हाच आम्ही इथून हटू, नाहीतर आम्ही हटणार नाही। अजितदादाच्या बंगल्याच्या बाहेर कशाला आलाय? अजितदादाच्या बंगल्यावर याच्यासाठी आलाय। अजितदादांनी म्हटलेलं आहे की गुलाबी साड्या घालून आशा वर्कर तिथं आम्हाला परेशान करतात आहेत, म्हणून अजितदादाच्या बंगल्यावर आलेला आहोत। का दादानी म्हटलं आहे की 2 पाऊल तुम्ही मागे हटा, 2 पाऊल आम्ही मागे हटतो। तर दादाला सांगायचं आहे की तुम्ही येऊन आम्हाला भेटा आणि आम्हाला 2 पाऊल कसे मागे हटायचे आणि तुम्ही 2 पाऊल कसे मागे हटणार आहात हे आम्हाला सिद्ध करा। सगळ्या आशा वर्कर जे आहे त्या आक्रमक आहे, आपल्या मागण्यांवर ठाम आहे। अजितदादांनी मार्ग काढावा ही मागणी आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक, पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।